चालेल. राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण हे पानगोबीचं रोप आहे आणि हे पानगोबीचं आपण रोप आज लागवड करणार आहे पानगोबीच्या रोपाची. आणि हे पानगोबीचं रोप याला आज आपण 7 तारखेला याची भट्टी उघडली होती. 7 तारखेला याची भट्टी उघडली होती आपण. आणि 7 तारखेनंतर 7 म्हणजे 17ला 10 आणि ते 27 10 20 आणि आज 29 म्हणजे असे 22 दिवस 23 दिवस झाले. तर आपण 23 दिवसाचं रोप आहे आणि रोप हे एकदम एक नंबर झालं आहे. आता फक्त आपण या रोपाची आता लागवड कशी करायची काय करायची ते बघूत आहे. बघा एकदा रोप बघून घ्या किती व्यवस्थित रोप झाले आणि एक नंबर रोप तयार झाले. पहा आपलं हे रोप एक नंबरचं तयार झाले. उगवण एक नंबर आपली रोपाची आता सगळं आहे. आता आपण लागवड करू तर झिगझॅग पद्धतीने लागवड करायची आपल्याला. हे रोप आपले व्यवस्थित झाले आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपली बचत झाली आणि वेळेत पण बचत झाली आणि रोप हे ओरिजिनल आणि दर्जेदार झाले. आपण याची आता हे रोप लागवड चालू आहे. ही झिगझॅग पद्धत लावली पहा. हे झिगझॅग हे 2 हात आणि या दोन्हीमध्ये एक अंतर आहे. हे 3 लावलेत याच्या अंतरमध्ये हात आहे. हे झिगझॅग पद्धतीने आपण रोपाची लागवड केली. हे झिगझॅग पद्धत आहे. या 2 मध्ये हे 3 म्हणजे गड्डा हे मोठा झाला तरी एवढा गड्डा असा इथे येईल आणि याचा गड्डा याला इथपर्यंत जागा मिळेल. अशी हे गड्डे जर झाले पानगोबीचे तर असे गड्डे याला व्यवस्थित जागा मिळेल. आणि आता आपल्या रोपाची लागवड चालू झाली आहे. हे बघा आता रोपाची लागवड आपण किती व्यवस्थित झाली आणि आता लागवड करायला त्या रोपाची. आता अशा प्रकारे आपली लागवड चालू झाली आहे. आणि लागवड झाली याला बेसल डोस टाकला आणि नंतर आपण बेसल डोस आणि याला आपण मल्चिंग नसल्यामुळं याला आपण अजून पण खत व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो. नंतर पण आपण खत देऊ शकतो. त्याच्यामुळं आपण मल्चिंग केलं नाही आणि वरून पण आपला बेसल डोस टाकला आणि नंतर पण आपण दुसरा पण डोस असं वर खत टाकू शकतो. याला मल्चिंगमुळे थोडी गरमी व्हाली त्याच्यामुळं आपण मल्चिंग केलं नाही. तरी असेच प्रत्येक शेतकरी मित्रांना असेच लागवड घरच्या घरी रोप करून लागवड करावी व आपलं आता उन्हाळ्यामध्ये चांगले भाव मिळतील या आशेने लागवड केली आहे. तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये टाकावे.